पालखी सोहळा गेल्या जवळजवळ 17 जूनला आपण इथून प्रस्थानचं कीर्तन करून श्री क्षेत्र मुक्ताईनगर अर्थात तापी तीर ते श्री क्षेत्र पंढरपूर भीमातीर संत भूमीकडनं देवभूमीकडे श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते पंढरपूर तापी तीर ते भीमातीर संत भूमीकडनं देवाकडे आणि देवाकडून पुन्हा आपल्या संत भूमीकडे श्री क्षेत्र मुक्ताईनगरला आदिशक्ती मुक्ताबाईंच्या असीम अपार अपूर्व कृपेने आपण इथपर्यंत सही सलामत निर्विघ्नपणे 65 दिवसाचा प्रवास करून आपण इथं आलो। तर आदिशक्ती मुक्ताबाईंचे उपकार आहेत। कोणाच प्रकारची काही दखल उन्हामुळे पावसामुळे अथवा आणखी कुठल्या आपत्तीमुळे आपल्या सोहळ्याला गालबोट लागलं नाही। काल आम्ही धरणगावून येत असताना शिरपूर तालुक्यातली दिंडी गजानमळे महाराजांकडे जात असताना 3 लोकांना एका ट्रकने उडून दिलं। आपण इतका प्रवास रस्त्यावरच सकाळी 5 वाजल्यापासून तर 7 वाजेपर्यंत जेव्हा चालत होतो तेव्हा हे सगळं विघ्न आदिशक्ती मुक्ताबाईने आपलं निवारत इथपर्यंतचा 315वा पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पडला। श्री संत मुक्ताई संस्थान श्री क्षेत्र मुक्ताईनगर या संस्थेचे अध्यक्ष विद्यमान आदरणीय भैयासाहेब विश्वस्त आणि सगळ्या वारकऱ्यांच्या सहकार्याने हा पालखी सोहळा आपल्या मूळ स्थानाला पोहोचलेला आहे। आज आपण येत आलो येथे वारकरी वाट पाहतो तो वरी घालून या दंडवत पुसेन निरोपाची माग। भगवंतानी आपल्याकरता काही निरोप दिला आणि तो वारकऱ्यांच्या हाती दिला, पत्र रूपाने दिला। पत्र दिले हाती, काय सांगितलं पत्रामध्ये? आषाढी कार्तिकी विसरू नका मग। हा निरोप घेऊन आदिशक्ती मुक्ताबाई आपल्यापर्यंत आल्या आणि मग मुक्ताबाईंच्या सोबत चालत असताना आपण तर पंढरपूरला जातोच, पण आईसाहेबांच्या सोबत चालत जा। मुक्ताबाईच्या समवेत आपण गेलो, साधना होते, आपली सहज साधना होते, कारण ते मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपत असे। मुक्ताबाई निघाल्यापासून तर पोहोचेपर्यंत तिथून निघाल्यापासून इथपर्यंत मुक्ताबाईंची साधना चालू असते आणि त्यांच्या साधनेमध्ये आपली साधना होते सहज। तुम्ही भजन केलं काय नाही केलं काय याचा अर्थ करू नये असा होत नाही, केलंच पाहिजे। पण आपण नाही केलं, घडलं नाही तरी मुक्ताबाईंच्या भजनामध्ये मुक्ताबाईंच्या साधनेमध्ये आपली साधना होते। आईसाहेबांच्या सोबत चालण्याचा एक वेगळा आनंद आहे। यावर्षी आदरणीय भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाने काही दिंड्या आपल्या सोहळ्यामध्ये आपण सामील केल्या। इथं बरेचसे फडकरी लोक आहेत, त्यांना विनंती आहे सकाराम पाटलांनी सुरू केलेली ही परंपरा आपण सुरू ठेवली। आदिशक्ती मुक्ताबाईंच्या परतीच्या प्रवासाला सामोरे जाण्याचं भाग्य लोणीकरांना जामनेर परिसरातील लोकांना वारकऱ्यांना लाभलं। आदिशक्ती मुक्ताई पंढरपूरला जात असताना असंख्य दिंड्या मुक्ताबाईंच्या सोहळ्यासोबत असल्या पाहिजे त्याची नियमावली तयार करून पुढच्या वर्षी अनेक दिंड्यांना सहभाग दिला जाईल, त्याची सगळी नियमावली तयार केल्या जाईल, आपल्यापर्यंत पोहोचवल्या जाईल। सगळ्यांनी आपण या परिसरामधून जात असताना आईसाहेबांचा वैभव आहे। ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यासोबत आता त्यांचं पुढे झालं म्हणजे त्यांच्या डोक्याला ताप झाला। जवळजवळ 4 लाख समाज विना नंबरचा त्यांच्या सोबत चालतो, त्यांना काहीच नाही, माऊली कुठले ते कुठले त्यांचा काही अर्थार्थी संबंध नाही, पण लोक चालतात आणि त्या चालण्याचा त्यांना व्यक्तिगत त्रास होतो। त्यांचाही थोडा त्रास, आपल्या भावाचा होत असलेला त्रास बहिणीकडून जर होत असेल थोडा भार, आदिशक्ती स्वीकारतील। आपल्यासोबत आपल्या परिसरातील दिंड्या फडकरी म्हणून आपण यावं आणि आईसाहेबांचा वैभव वाढवावा अशी या निमित्ताने सगळ्यांना विनंती आहे। आज आपण इथं बसलो, गावातील वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणारी मंडळी आदरणीय साहेबांच्या आदेशानुसार 11 वाजता आपल्यातून प्रस्थान करायचं आहे। उद्याच्या सूचना कदाचित आपल्याला दिल्या जातील, पण उद्या आपण नसतो, जे इथं सूचना करत आहेत त्यांनी लक्षात घ्यायचं। 11 वाजता आपल्याला बाहेर पडायचं आहे। आपल्याला दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवर जायचं आहे। लोणी परिसरातून म्हणजे जामनेर परिसरातून आलेली सगळी आईसाहेबांच्या समोर असलेली ही दिंडी वैकुंठवासी सदाराम पाटलांनी सुरू केली। परिसरामध्ये तोच वसा आमचे आधार महाराज गजानन भाऊ आणि त्यांना सहकार्य करणारी सगळी मंडळी, त्यांच्या नावाची फार मोठी यादी आहे।
सगळ्यांच्या सहकार्याने ते सुद्धा या समोर येऊन आपल्या वैभवामध्ये भर पडतात. सर्वांना संस्थांतर्फे धन्यवाद आहे. आपण ज्ञानदेव तुकाराम भजन करू. सुंदर असं भजन खवले महाराजांच्या आवाजामध्ये आणि नंतर भुगडी वगैरे होऊन आपल्या कार्यक्रमाची आजच्या सांगता करू.
टाळी मृदंग